إليه يرد علم الساعة وما تخرج من ثمرات من أكمامها وما تحمل من أنثى ولا تضع إلا بعلمه ويوم يناديهم أين شركائي قالوا آذنا كما منا من شهيد. त्या व्यक्तीचं ज्ञान अल्लाहकडेच रुजू होतं. तोच त्या सर्व फळांना जाणतो जे आपल्या मोहरांतून निघतात. त्यालाच माहित आहे की कोणती मादी गर्भवती झाली आहे आणि कोण बाळंत झाली आहे. मग ज्या दिवशी तो या लोकांना हाक देईल की कोठे आहेत ते माझे भागीदार, ते म्हणतील आम्ही सांगितलं आहे. आज आमच्यापैकी कोणी याची साक्ष देणारा नाही. त्यावेळी ते सर्व उपास्य यांच्याकडून हरवले जातील ज्यांचा हे त्यापूर्वी धावा करत होते. आणि हे लोक समजून घेतील की यांच्यासाठी आता कोणतेही आश्रयस्थान नाही. فلننبئن الذين كفروا بما عملوا ولنذيقنهم من عذاب غليظ. मनुष्य कधीही भल्यासाठी प्रार्थना करताना थकत नाही आणि जेव्हा त्याच्यावर एखादं अरिष्ट येतं तेव्हा तो निराश आणि हताश होतो. परंतु संकटकाळ निघून जाता क्षणीच जेव्हा आम्ही त्याला आमच्या कृपेचा आस्वाद देतो, हा म्हणतो मी यालाच पात्र आहे आणि मला नाही वाटत की कयामत कधी येईल. परंतु जर खरोखरीच मी माझ्या रबकडे परतवला गेलो तर तेथे सुद्धा मौजमजा करीन. वास्तविकतः कुफ्र करणाऱ्यांना आम्ही खचितच हे दाखवल्याशिवाय राहणार नाही की ते काय करून आले आहेत आणि त्यांना आम्ही मोठ्या घृणास्पद प्रकोपाचा आस्वाद देऊ. माणसाला जेव्हा आम्ही देणगी देतो तेव्हा तो तोंड फिरवतो आणि ऐटीत येतो आणि जेव्हा त्याला एखादं संकट स्पर्श करतं तेव्हा तो लांबलचक प्रार्थना करू लागतो. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, कधी तुम्ही असाही विचार केला की जर खरोखरच हा कुराण अल्लाहकडूनच असला आणि तुम्ही याचा इन्कार करत राहिला तर त्या माणसापेक्षा मोठा पथभ्रष्ट अन्य कोण बरं असेल जो याच्या विरोधात दूरवर निघून गेला असावा. حتى يتبين لهم أنه الحق أولم يكف بربك أنه على كل شيء شهيد. लवकरच आम्ही यांना आमच्या निशाण्या बाह्य जगतातही दाखवू आणि त्यांच्या अंतरंगात सुद्धा येत पावेतो की यांच्यावर ही गोष्ट उघड होईल की हा कुराण खरोखरीच सत्याधिष्ठित आहे. काय ही गोष्ट पुरेशी नाही की तुझा रब प्रत्येक गोष्टीचा साक्षी होय. जाणू नका, हे लोक आपल्या रबच्या भेटी संबंधी शंका बाळगतात. ऐकू नका, तो प्रत्येक वस्तूला वेढून आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. हामीम. आइन सीन क़ाफ. كذلك يوحي إليك وإلى الذين من قبلك الله العزيز الحكيم. हामीम ऐन सीन काफ. अशाच प्रकारे प्रभुत्व संपन्न आणि बुद्धिमान अल्लाह तुमच्याकडे आणि तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या प्रेषितांकडे दिव्य बोध पाठवत राहिला आहे. له ما في السماوات وما في الأرض وهو العلي العظيم. تكاد السماوات يتفطرن من فوقهن والملائكة يسبحون بحمد
بربهم ويستغفرون لمن في الأرض ألا إن الله هو الغفور الرحيم. आकाशांमध्ये आणि पृथ्वीत जे जे काही आहे त्याचंच आहे. तो उच्चतर आणि महान आहे. दूर नव्हे की आकाश करून फाटले जावेत. फरिश्ते आपल्या रबच्या स्तुतीबरोबरच पावित्र्य गान करत आहेत आणि पृथ्वीवासियांसाठी क्षमेची याचना करत आहेत. जाणून असा की खरोखरच अल्लाह क्षमाशील आणि दयावान आहे. والذين اتخذوا من دونه أولياء الله حفيظ عليهم وما أنت عليهم بوكيل. ज्या लोकांनी त्याला सोडून काही अन्य आपले वाली बनवले आहेत, अल्लाहच त्यांच्यावर निरीक्षक आहे. तुम्ही त्यांचे हवालदार नाही. وكذلك أوحينا إليك قرآنا عربيا لتنذر أم القرى ومن حولها وتنذر يوم الجمع لا ريب فيه فريق في الجنة وفريق في السعير. होय, अशाच प्रकारे हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हा अरबी कुराण आम्ही तुमच्याकडे वह्य अर्थात दिव्यबोध केला आहे, जेणेकरून तुम्ही वस्त्यांचे केंद्र मक्का शहर आणि त्याच्या सभोवती राहणाऱ्यांना खबरदार करावं आणि एकत्र होण्याच्या दिवसाचं भय दाखवावं, ज्याच्या आगमनात कोणतीही शंका नाही. एका गटाला जन्नतमध्ये जायचं आहे आणि दुसऱ्या गटाला नरकात. وَلَوْ شَاءَ اللَّهُ لَجَعَلَهُمْ أُمَّةً وَاحِدَةً وَلَكِنْ يُدْخِلُ مَن يَشَاءُ فِي رَحْمَتِهِ وَالظَّالِمُونَ مَا لَهُم مِّن وَلِيٍّ وَلَا نَصِيرٍ. أَمِ اتَّخَذُوا مِن دُونِهِ أَوْلِيَاءَ فَاللَّهُ هُوَ الْوَلِيُّ وَهُوَ يُحْيِي الْمَوْتَى وَهُوَ عَلَى كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ. जर अल्लाहने इच्छिलं असतं तर या सर्वांना एकत्र धार्मिक समुदाय बनवलं असतं, परंतु तो ज्याला इच्छितो त्याला आपल्या कृपाछत्राखाली घेतो आणि जालिमांचा कोणी वालीही नाही आणि सहाय्यकही नाही. काय हे इतके नादान आहेत की त्यांनी त्याला सोडून इतर वाली बनवून घेतले आहेत? वाली तर अल्लाहच आहे. तोच मृतांना जीवित करतो आणि तो प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. وَمَا اخْتَلَفْتُمْ فِيهِ مِنْ شَيْءٍ فَحُكْمُهُ إِلَى اللَّهِ ذَلِكُمُ اللَّهُ رَبِّي عَلَيْهِ تَوَكَّلْتُ وَإِلَيْهِ أُنِيبُ. तुमच्या दरम्यान ज्या बाबतीत ही मतभेद असेल त्याचा निर्णय लावणं अल्लाहचं काम होय. तोच अल्लाह माझा रब आहे. त्याच्यावरच मी भिस्त ठेवली आणि त्याच्याकडेच मी रुजू होतो. فاطر السماوات والأرض جعل لكم من أنفسكم أزواجا ومن الأنعام أزواجا يذرأكم فيه ليس كمثله شيء وهو السميع البصير. आकाशांचा आणि पृथ्वीचा बनवणारा, ज्यानं तुमच्या स्वजातीपासून तुमच्यासाठी जोडपे निर्माण केली आणि त्याचप्रमाणे चतुष्पादांमध्ये सुद्धा त्यांचीच सजातीय जोडपी बनवली आणि अशा प्रकारे तो तुमचं वंश फैलावतो. सृष्टीतील कोणतीही वस्तू त्याच्या सदृश नाही. तो सर्व काही ऐकणारा आणि पाहणारा आहे. له مقاليد السماوات والأرض يبسط الرزق لمن يشاء ويقدر إنه بكل شيء عليم. आकाशांच्या आणि पृथ्वीच्या खजिन्यांच्या किल्ल्या त्याच्याजवळच आहेत. ज्याला इच्छितो विपुल रोजी देतो आणि ज्याला इच्छितो त्याला बेताची देतो. त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे. شرع لكم من الدين ما وصى به نوحا والذي أوحينا إليك وما وصينا به إبراهيم وموسى وعيسى أن أقيموا الدين ولا تتفرقوا فيه كبر على المشركين ما تدعوهم إليه الله يجتبي إليه من يشاء ويهدي إليه من ينيب. त्यानं तुमच्यासाठी धर्माची तीच पद्धत निश्चित केली आहे जिची आज्ञा त्यानं नूह अलैहिस्सलामला दिली होती आणि जिला हे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आता तुमच्याकडे आम्ही दिव्य बोधाद्वारे पाठवला आहे आणि जिचा आदेश आम्ही इब्राहिम अलैहिस्सलाम आणि मुसा अलैहिस्सलाम आणि ईसा अलैहिस्सलाम यांना दिलेला आहे, या ताकीदसह की प्रस्थापित करा या धर्माला आणि यात फाटाफूट होऊ देऊ नका. हीच गोष्ट या अनिकेश्वरवाद्यांना अत्यंत अप्रिय झाली आहे, जिचं हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्ही यांना आमंत्रण देत आहात. अल्लाह ज्याला इच्छितो आपला बनवतो आणि तो आपल्याकडे येण्याचा मार्ग त्यालाच दाखवतो.
जो त्याच्याकडे रुजू होत असावा. وما تفرقوا إلا من بعد ما جاءهم العلم بغيا بينهم ولولا كلمة سبقت من ربك إلى أجل مسمى لقضي بينهم وإن الذين أورثوا الكتاب من بعدهم لفي شك منه مريب. लोकांमध्ये जी फाटाफूट उद्भवली ती यानंतर उद्भवली की त्यांच्यापाशी ज्ञान आलेलं होतं आणि हे यामुळे झालं की ते आपसात एक दुसऱ्याची आगळीक करू इच्छित होते. जर तुझ्या रबने अगोदरच हे फरमावलं नसतं की एका निश्चित वेळेपर्यंत फैसला स्थगित ठेवला जाईल तर त्यांचा कज्जा निकालात काढला गेला असता. आणि वस्तुस्थिती अशी आहे की अगोदरहून गेलेल्यानंतर जे लोक ग्रंथाचे वारस बनवले गेले ते त्याकडून मोठ्या अस्वस्थताजनक शंकेत गुरफटलेले आहेत. فلذلك فادع واستقم كما أمرت ولا تتبع أهواءهم وقل آمنت بما أنزل الله من كتاب وأمرت لأعدل بينكم الله ربنا وربكم لنا أعمالنا ولكم أعمالكم لا حجة بيننا وبينكم الله يجمع بيننا وإليه المصير. ज्यार्थी अशी स्थिती निर्माण झाली आहे म्हणून हे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आता तुम्ही याच धर्माकडे आमंत्रित करा आणि जशी तुम्हाला आज्ञा दिली गेली आहे त्यावर भक्कमपणे कायम राहा आणि या लोकांच्या इच्छेचं अनुसरण करू नका. आणि यांना सांगा की अल्लाहने जो ग्रंथही उतरवला आहे मी त्याच्यावर ईमान आणलं. मला आज्ञा दिली गेली आहे की मी तुमच्या दरम्यान न्याय करावा. अल्लाहच आमचाही रब आहे आणि तुमचा रब सुद्धा. आमची कृत्य आमच्यासाठी आहेत आणि तुमची कृत्य तुमच्यासाठी. आपल्या दरम्यान कोणताही तंटा नाही. अल्लाह एके दिवशी आम्हा सर्वांना एकत्र करेल आणि त्याच्याकडेच सर्वांना जायचं आहे. والذين يحاجون في الله من بعد ما استجيب له حجتهم داحضة عند ربهم وعليهم غضب ولهم عذاب شديد. अल्लाहच्या आमंत्रणाला साथ दिल्यानंतर जे लोक साथ देणाऱ्यांशी अल्लाहच्या बाबतीत वाद घालत असतात त्यांची हुज्जतखोरी त्यांच्या रबजवळ खोटी आहे आणि त्यांच्यावर त्याचा क्रोध आहे आणि त्यांच्यासाठी भयंकर प्रकोप आहे. الله الذي أنزل الكتاب بالحق والميزان وما يدريك لعل الساعة قريب يستعجل بها الذين لا يؤمنون بها والذين آمنوا مشفقون منها ويعلمون أنها الحق ألا إن الذين يمارون في الساعة لفي ضلال بعيد. तो अल्लाहच आहे ज्याने सत्यानिशी हा ग्रंथ आणि तराजू उतरवला आहे. आणि तुम्हाला काय माहित कदाचित निर्णयाची घटका जवळ येऊन ठेपली असावी. जे लोक तिच्या येण्यावर इमान ठेवत नाहीत ते तर तिच्यासाठी घाई करतात परंतु जे तिच्यावर इमान ठेवतात ते तिला भीतात आणि जाणतात की ती निश्चितपणे येणार आहे. चांगला ऐकून घ्या जे लोक त्या घटकेच्या आगमनात शंका निर्माण करणारे वादविवाद करतात ते मार्गभ्रष्टतेत फार दूरवर गेले आहेत. الله لطيف بعباده يرزق من يشاء وهو القوي العزيز من كان يريد حرث الآخرة نزد له في حرثه ومن كان يريد حرث الدنيا نؤته منها وما له في الآخرة من نصيب. अल्लाह आपल्या दासांवर फार मेहरबान आहे. ज्याला जे काही इच्छितो देतो आणि तो मोठा शक्तिशाली आणि जबरदस्त आहे. जो कोणी परलोकाची शेती इच्छितो त्याच्या शेतीत आम्ही वाढ करतो आणि जो जगाची शेती इच्छितो त्याला जगातूनच देतो परंतु परलोकात त्याचा कोणताही वाटा नाही. أم لهم شركاء شرعوا لهم من الدين ما لم يأذن به الله ولولا كلمة الفصل لقضي بينهم وإن الظالمين لهم عذاب أليم. काय हे लोक काही ईश्वराचे असले भागीदार ठेवतात ज्यांनी यांच्यासाठी धर्माचं स्वरूप असलेली एक अशी पद्धत निश्चित केली आहे ज्याची अल्लाहनं परवानगी दिलेली नाही. जर निर्णयाची गोष्ट ठरली गेली नसती तर त्याचा कज्जा निकालात काढला गेला असता. खचितच या जालिमांसाठी यातनादायक प्रकोप आहे. ترى الظالمين مشفقين مما كسبوا وهو واقع بهم والذين آمنوا وعملوا الصالحات في روضات الجنات لهم ما يشاءون عند ربهم ذلك هو الفضل الكبير. तुम्ही पाहाल की जालिम त्यावेळी आपल्या केल्याच्या परिणामांपासून भीत असतील आणि तो त्यांच्यावर बेतल्याशिवाय राहणार नाही. याउलट
त्या लोकांनी इमान आणलं आहे आणि ज्यांनी सत्कृत्य केले आहेत ते जन्नतच्या पुष्पोद्यानात राहतील. जे जे काही ते इच्छितील ते त्यांना आपल्या रबच्या येथे प्राप्त होईल. हीच मोठी कृपा आहे. ذلك الذي يبشر الله عباده الذين آمنوا وعملوا الصالحات قل لا أسألكم عليه أجرا إلا المودة في القربى ومن يقترف حسنة نزد له فيها حسنا إن الله غفور شكور. ही आहे ती गोष्ट ज्याची खुशखबरी अल्लाह आपल्या त्या दासांना देतो ज्यांनी मानलं आहे आणि सत्कृत्य केली. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या लोकांना सांगा की मी या कामासाठी तुमच्याकडून कसल्याही मोबदल्याचा इच्छुक नाही. तथापि आप्तेष्ट संबंधाचे प्रेम निश्चित इच्छितो. जो कोणी भलाई कमविल आम्ही त्याच्यासाठी त्या भलाईत उत्तमतेची भर करू. निस्संदेह अल्लाह मोठा क्षमाशील आणि गुणग्राहक आहे. أم يقولون افترى على الله كذبا فإن يشاء الله يختم على قلبك ويمحو الله الباطل ويحق الحق بكلماته إنه عليم بذات الصدور. काय हे लोक असं म्हणतात की या व्यक्तीने अल्लाहवर मोठं कुभांड रचलं आहे. जर अल्लाहने इच्छिलं तर तुमच्या हृदयावर मोहर करावी. तो असत्याला नष्ट करतो आणि सत्याला आपल्या फरमानांनी खरं करून दाखवतो. तो उरातील लपलेली गुपितं जाणतो. وهو الذي يقبل التوبة عن عباده ويعفو عن السيئات ويعلم ما تفعلون ويستجيب الذين آمنوا وعملوا الصالحات ويزيدهم من فضله والكافرون لهم عذاب شديد. तोच आहे जो आपल्या दासांकडून पश्चाताप मान्य करतो आणि वाईट गोष्टी माफ करतो. वास्तविकतः तुम्हा लोकांच्या सर्व कृतींचं त्याला ज्ञान आहे. तो इमान आणणाऱ्या आणि सत्कृत्य करणाऱ्यांची प्रार्थना मान्य करतो आणि आपल्या मेहरबानीनं त्यांना अधिक जास्त देतो. उरले इन्कार करणारे तर त्यांच्यासाठी कठोर शिक्षा आहे. ولو بسط الله الرزق لعباده لبغوا في الأرض ولكن ينزل بقدر ما يشاء إنه بعباده خبير بصير وهو الذي ينزل الغيث من بعد ما قنطوا وينشر رحمته وهو الولي الحميد. जर अल्लाहने आपल्या सर्व दासांना विपुल रोजी दिली असती तर त्यांनी भूतलावर शिरजोरीचं तुफान माजवलं असतं. परंतु तो एका हिशोबाने जितकं इच्छितो तितकं उतरवतो. निस्संदेह तो आपल्या दासांची खबर राखणारा आहे आणि त्यांच्यावर नजर ठेवतो. तोच आहे जो लोक निराश झाल्यानंतर पाऊस पाडतो आणि आपली कृपा पसरवतो आणि तोच प्रशंसेस योग्यवाली आहे. ومن آياته خلق السماوات والأرض وما بث فيهما من دابة وهو على جمعهم إذا يشاء قدير. त्याच्या निशाण्यांपैकी आहे या आकाशांची आणि पृथ्वीची निर्मिती आणि ही प्राणीमात्र निर्मिती जिचा त्यानं दोन्ही ठिकाणी विस्तार केला आहे. तो हवं तेव्हा त्यांना एकत्रित करू शकतो. وما أصابكم من مصيبة فبما كسبت أيديكم ويعفو عن كثير وما أنتم بمعجزين في الأرض وما لكم من دون الله من ولي ولا نصير. तुम्ही लोकांवर जे जे कोणतं संकट आलं आहे ते तुम्ही स्वहस्ते केलेल्या कमाईपासून आलं आहे आणि बऱ्याचशा चुकांकडे तो सहजासहजी दुर्लक्ष करत असतो. तुम्ही पृथ्वीवर आपल्या ईश्वराला जेरी सांडणारे नाहीत आणि अल्लाहच्या विरुद्ध तुमचा कोणताही समर्थक आणि सहाय्यक नाही. ومن آياته الجوار في البحر كالأعلام إن يشأ يسكن الريح فيظللن رواكد على ظهره إن في ذلك لآيات لكل صبار شكور. त्याच्या निशाण्यांपैकी आहेत ही गलबत जी समुद्रात पर्वतासमान दिसत असतात. अल्लाहने हवं तेव्हा वाऱ्याला स्थिर करावं आणि यांनी समुद्राच्या पाठीवर उभीच्या उभं राहावं. यात मोठ्या निशाण्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीसाठी जी कमाल दर्जाचं संयम आणि कृतज्ञता दाखवणारी असेल. أو يوبقهن بما كسبوا ويعفو عن كثير ويعلم الذين يجادلون في آياتنا ما لهم من محيص. अथवा त्यांच्यावर स्वार होणाऱ्यांच्या पुष्कळशा अपराधांकडे दुर्लक्ष करत त्यांच्या थोड्याच कृत्यांच्या पायी त्यांना बुडून टाकावं आणि त्यावेळी आमच्या आयतींमध्ये वाद घालणाऱ्यांना कळावं की त्यांच्यासाठी कोणतंही आश्रयस्थान नाही.
فما أوتيتم من شيء فمتاع الحياة الدنيا وما عند الله خير وأبقى للذين آمنوا وعلى ربهم يتوكلون. जे काही तुम्हा लोकांना दिलं गेलं आहे ते केवळ जगाच्या क्षणभंगूर जीवनाचा सरंजाम आहे आणि जे काही अल्लाहपाशी आहे ते बेहतरही आहे आणि सदैव राहणारं देखील. ते त्या लोकांसाठी आहे ज्यांनी ईमान आणलं आहे आणि जे आपल्या रबवर भरोसा ठेवतात. والذين يجتنبون كبائر الإثم والفواحش وإذا ما غضبوا هم يغفرون والذين استجابوا لربهم وأقاموا الصلاة وأمرهم شورى بينهم ومما رزقناهم ينفقون والذين إذا أصابهم البغي هم ينتصرون. जे मोठमोठाले पाप आणि अश्लील कृत्यांपासून अलिप्त राहतात आणि जर राग आला तर क्षमा करतात. जे आपल्या रबची आज्ञा पाळतात, नमाज कायम करतात, आपले व्यवहार आपापसातील सल्लामसलतीने चालवतात, आम्ही जी काही रोजी त्यांना दिली आहे तिच्यातून खर्च करतात आणि जेव्हा त्यांच्यावर अत्याचार केला जातो तेव्हा त्याचा मुकाबला करतात. وجزاء سيئة سيئة مثلها فمن عفا وأصلح فأجره على الله إنه لا يحب الظالمين. वाईटाचा बदला तसलाच वाईट आहे, मग जो कोणी माफ करेल आणि सुधारणा करेल त्याचा मोबदला अल्लाहच्या जिम्मे आहे. अल्लाह जालिमांना पसंत करत नाही. ولمن انتصر بعد ظلمه فأولئك ما عليهم من سبيل إنما السبيل على الذين يظلمون الناس ويبغون في الأرض بغير الحق أولئك لهم عذاب أليم ولمن صبر وغفر إن ذلك لمن عزم الأمور. आणि जे लोक अत्याचार झाल्यानंतर बदला घेतील त्यांची निर्भत्सना केली जाऊ शकत नाही. निर्भत्सने लायक तर ते आहेत जे दुसऱ्यावर जुलूम करतात आणि पृथ्वीवर हकनाक आगळीकी करतात. अशा लोकांसाठी यातनादायक प्रकोप आहे. तथापि जो मनुष्य संयमाने वागेल आणि क्षमा करेल तर हे मोठ्या साहसी कामांपैकी होय. ومن يضلل الله فما له من ولي من بعده وترى الظالمين لما رأوا العذاب يقولون هل إلى مرد من سبيل. ज्याला अल्लाहनेच पथभ्रष्टतेत फेकावं त्याचा सांभाळ करणारा कोणी अल्लाह पश्चात नाही. तुम्ही पाहाल की जालिम जेव्हा प्रकोप पाहतील तेव्हा सांगतील की आता परतण्याचाही एखादा मार्ग आहे. وتراهم يعرضون عليها خاشعين من الذل ينظرون من طرف خفي وقال الذين آمنوا إن الخاسرين الذين خسروا أنفسهم وأهليهم يوم القيامة ألا إن الظالمين في عذاب مقيم. आणि तुम्ही पाहाल की जहन्नमच्या समोर जेव्हा हाणले जातील तेव्हा अपमानामुळे ते वाकले जात असतील आणि तिला नजर चुकून चुकून कटाक्षाने पाहत असतील. त्यावेळी ते लोक ज्यांनी इमान आणलं होतं सांगतील की प्रत्यक्षात खरे दिवाळखोर तेच लोक होत ज्यांनी आज कयामतच्या दिवशी आपल्या स्वतःला आणि आपल्या संबंधींना तोट्यात घातलं. सावध रहा, जालिम लोक कायमचे प्रकोपात राहतील. وما كان لهم من أولياء ينصرونهم من دون الله ومن يضلل الله فما له من سبيل. आणि त्यांचे कोणी समर्थक आणि वाली नसतील ज्यांनी अल्लाहच्या विरुद्ध त्यांच्या मदतीला यावं. ज्याला अल्लाहनं पदभ्रष्टतेत फेकावं त्याच्यासाठी बचावाचा कोणताही मार्ग नाही. استجيبوا لربكم من قبل أن يأتي يوم لا مرد له من الله ما لكم من ملجأ يومئذ وما لكم من نكير. मान्य करा आपल्या रबचं म्हणणं यापूर्वी की तो दिवस यावा ज्याच्या टळण्याची कोणतीही शक्कल अल्लाहकडून नाही. त्या दिवशी तुमच्यासाठी कोणतेही आश्रयस्थान असणार नाही आणि तुमच्या परिस्थितीत परिवर्तन घडून आणण्याचा प्रयत्न करणारा सुद्धा कोणी नसेल. فإن أعرضوا فما أرسلناك عليهم حفيظا إن عليك إلا البلاغ وإنا إذا أذقنا الإنسان منا رحمة فرح بها وإن تصبهم سيئة بما قدمت أيديهم فإن الإنسان كفور. आता जर हे लोक तोंड फिरवतात तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम्ही तुम्हाला यांच्यावर रक्षक म्हणून तर पाठवलेलं नाही. तुमच्यावर तर केवळ गोष्ट पोहोचवण्याची जबाबदारी आहे.
माणसाची स्थिती अशी आहे की जेव्हा आम्ही त्याला आपल्या कृपेचा आस्वाद देतो तर त्यावर फुलून जातो, आणि जर त्याच्या स्वतःच्या हस्ते केलं सवरलं एखाद्या संकटाच्या रूपाने त्याच्या अंगलट येतं तर अत्यंत कृतज्ञ बनतो. لله ملك السماوات والأرض يخلق ما يشاء يهب لمن يشاء إناثا ويهب لمن يشاء الذكور أو يزوجهم ذكرانا وإناثا ويجعل من يشاء عقيما إنه عليم قدير. अल्लाह पृथ्वी आणि आकाशांच्या बादशाहीचा मालक आहे. जे काही इच्छितो निर्माण करतो. ज्याला इच्छितो त्याला मुली देतो, ज्याला इच्छितो त्याला मुलं देतो, ज्याला इच्छितो त्याला मुलं आणि मुली दोन्ही मिळून देतो, आणि ज्याला इच्छितो त्याला वांस बनवतो. तो सर्व काही जाणतो आणि प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. وما كان لبشر أن يكلمه الله إلا وحيا أو من وراء حجاب أو يرسل رسولا فيوحي بإذنه ما يشاء إنه علي حكيم. कोणत्याही मनुष्याचा हा दर्जा नव्हे की अल्लाहने त्याच्याशी समक्ष बोलणी करावी. त्याची बोलणी एकतर वह्य अर्थात संकेताच्या स्वरूपात होते, अथवा पडद्यामागून, अथवा मग तो एखादा संदेशवाहक अर्थात फरिश्ता पाठवतो आणि तो त्याच्या आज्ञेनं जे काही इच्छितो वह्य अर्थात बोध करतो. وكذلك أوحينا إليك روحا من أمرنا ما كنت تدري ما الكتاب ولا الإيمان ولكن جعلناه نورا نهدي به من نشاء من عبادنا وإنك لتهدي إلى صراط مستقيم صراط الله الذي له ما في السماوات وما في الأرض ألا إلى الله تصير الأمور. तो उच्चतर आणि बुद्धिमान आहे, आणि अशाच प्रकारे हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम्ही आपल्या आज्ञेनं एक रूह तुमच्याकडे वह्य केली आहे. तुम्हाला काही माहित नव्हतं की ग्रंथ काय असतो आणि इमान काय असतं, परंतु त्या रूहला आम्ही प्रकाश बनवलं, ज्याद्वारे आम्ही मार्ग दाखवतो आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो. निश्चितच तुम्ही सरळ मार्गाकडे मार्गदर्शन करत आहात, त्या ईश्वराच्या मार्गाकडे जो पृथ्वी आणि आकाशातील प्रत्येक वस्तूचा मालक आहे. सावधान, सर्व बाबी अल्लाहकडेच रुजू होतात. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. حميم والكتاب المبين إنا جعلناه قرآنا عربيا لعلكم تعقلون وإنه في أم الكتاب لدينا لعلي حكيم. हामीम, शपथ आहे या स्पष्ट ग्रंथाची की आम्ही याला अरबी भाषेचा कुराण बनवला आहे जेणेकरून तुम्ही लोकांनी ते समजावं, आणि वास्तविकतः हा उम्मुल किताब अर्थात आदी ग्रंथामध्ये नमूद आहे, आमच्या येथील फार उच्च दर्जाचा आणि विवेकाने ओतप्रोत ग्रंथ. أفنضرب عنكم الذكر صفحا أن كنتم قوما مسرفين وكم أرسلنا من نبي في الأولين وما يأتيهم من نبي إلا كانوا به يستهزئون. आता काय आम्ही तुमच्याकडून बेजार होऊन हा उपदेश पाठ तुमच्याकडे पाठवणं सोडून द्यावं केवळ यासाठी की तुम्ही मर्यादेबाहेर केलेले आहात. पूर्वी होऊन गेलेल्या राष्ट्रांमध्ये सुद्धा अनेकदा आम्ही नबी पाठवले आहेत. कधी असं घडलं नाही की एखादा नबी त्यांच्याकडे आला असावा आणि त्यांनी त्याचा उपहास केला नसावा. मग जे लोक यांच्यापेक्षा कित्येक पटीनं अधिक शक्तिशाली होते त्यांना आम्ही नष्ट केलं. पूर्वीच्या राष्ट्रांची उदाहरणं येऊन केली आहेत. وَلَئِن سَأَلْتَهُم مَّنْ خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ لَيَقُولُنَّ خَلَقَهُنَّ الْعَزِيزُ الْعَلِيمُ الَّذِي جَعَلَ لَكُمُ الْأَرْضَ مَهْدًا وَجَعَلَ لَكُمْ فِيهَا سُبُلًا لَّعَلَّكُمْ تَهْتَدُونَ. जर तुम्ही या लोकांना विचारलं की पृथ्वी आणि आकाशांना कोणी निर्माण केलं आहे तर हे स्वतः म्हणतील, यांना त्यात जबरदस्त सर्वज्ञ अस्तित्वाने निर्माण केलं आहे. तेच ना ज्याने तुमच्यासाठी या पृथ्वीला पाळणा बनवला आणि यात तुमच्यासाठी रस्ते बनवले जेणेकरून तुम्हाला आपल्या अंतिम ध्येयाचा मार्ग मिळू शकावा. والذي نزل من السماء ماء بقدر فأنشرنا به بلدة ميتا كذلك تخرجون والذي خلق الأزواج كلها وجعل لكم من الفلك والأنعام ما تركبون
لتستووا على ظهوره ثم تذكروا نعمة ربكم إذا استويتم عليه وتقولوا سبحان الذي سخر لنا هذا وما كنا له مقرنين وإنا إلى ربنا لمنقلبون. ज्यानं एका विशिष्ट प्रमाणात आकाशांमधून पाणी उतरवलं आणि त्याच्याद्वारे मृत जमिनीला चैतन्य दिलं, अशा प्रकारे एके दिवशी तुम्ही जमिनीतून बाहेर काढले जाल. तेच ज्याने ही सर्व जोडपे निर्माण केली आणि ज्याने तुमच्यासाठी नौका आणि जनावरांना सवारी बनवलं, जेणेकरून तुम्ही त्यांच्या पाठीवर स्वार व्हावं आणि जेव्हा त्यांच्यावर बसावं तेव्हा आपल्या रबचे उपकार स्मरण करावे आणि म्हणावं की पवित्र आहे तो ज्याने आमच्यासाठी या गोष्टी वशीभूत केल्या. एरवी आम्ही त्यांना ताब्यात आणण्याचं सामर्थ्य बाळगत नव्हतो आणि एके दिवशी आम्हाला आमच्या रबकडे परतायचं आहे. हे सर्व काही जाणून आणि मानून सुद्धा या लोकांनी त्याच्या दासांपैकी काहींना त्याचा अंश बनवून टाकलं. वस्तुस्थिती अशी आहे की मनुष्य उघड कृतज्ञ आहे. أم اتخذ مما يخلق بنات وأصفاكم بالبنين وإذا بشر أحدهم بما ضرب للرحمن مثلا ظل وجهه مسودا وهو كظيم أومن ينشأ في الحلية وهو في الخصام غير مبين. का अल्लाहने आपल्या निर्मितीपैकी स्वतःसाठी मुलींची निवड केली आणि तुम्हाला मुलं प्रदान केलीत? आणि स्थिती अशी आहे की ज्या संततीला हे लोक त्या परमदयाळू ईश्वराशी संबंधित करतात, तिच्या जन्माची खुशखबर जेव्हा खुद्द यांच्यापैकी कोणाला दिली जाते तेव्हा त्याच्या तोंडावर काळीमा पसरतो आणि तो दुःखानं भरून जातो. का अल्लाहच्या वाट्याला ती संतती आली जी दागदागिन्यात पोचली जाते आणि वादविवादात आपला मुद्दा पूर्णपणे स्पष्ट सुद्धा करू शकत नाही. وجعلوا الملائكة الذين هم عباد الرحمن إناثا أشهدوا خلقهم ستكتب شهادتهم ويسألون. यांनी फरिश्त्यांना जे परमदयाळू ईश्वराचे खास दास आहेत स्त्रिया ठरवलं. यांनी त्याची शरीररचना पाहिली आहे काय? यांची ग्वाही लिहून घेतली जाईल आणि यांना त्याचा जाब द्यावा लागेल. وقالوا لو شاء الرحمن ما عبدناهم ما لهم بذلك من علم إن هم إلا يخرصون. ते म्हणतात, जर परमदयाळू ईश्वराने इच्छिलं असतं की आम्ही त्यांची उपासना करू नये तर आम्ही कधीही त्यांना पूजलं नसतं. हे या मामल्यातील हकीकत मुळीच जाणत नाहीत, केवळ तर्ककुतर्क लढवतात. أم آتيناهم كتابا من قبله فهم به مستمسكون بل قالوا إنا وجدنا آباءنا على أمة وإنا على آثارهم مهتدون. काय आम्ही यापूर्वी यांना एखादा ग्रंथ दिला होता ज्याची सनद फरिश्त्यांच्या पूजनासाठी हे आपल्यापाशी ठेवत असावेत? नव्हे, तर हे म्हणतात की आम्हाला आमचे वाडवडील एका पद्धतीवर आढळले आहेत आणि आम्ही त्यांच्या पदचिन्हांवर चालत आहोत. وكذلك ما أرسلنا من قبلك في قرية من نذير إلا قال مترفوها إنا وجدنا آباءنا على أمة وإنا على آثارهم مقتدون. अशा प्रकारे तुमच्या अगोदर ज्याच्या कोणा वस्तीत आम्ही एखादा भय दाखवणारा पाठवला त्यातील सुखवस्तू लोकांनी हेच सांगितलं की आम्हाला आमचे वाडवडील एका पद्धतीवर आढळले आहेत आणि आम्ही त्यांच्याच पदचिन्हांचं अनुसरण करत आहोत. قال أولو جئتكم بأهدى مما وجدتم عليه آباءكم قالوا إنا بما أرسلتم به كافرون فانتقمنا منهم فانظر كيف كان عاقبة المكذبين. प्रत्येक नबीनं त्यांना विचारलं, काय तुम्ही त्याच वहिवाटीवर चालत राहणार? मी जरी तुम्हाला त्या मार्गापेक्षा योग्य तो मार्ग दाखवावा ज्यावर तुम्हाला आपले वाडवडील आढळले आहेत. त्यांनी सर्व प्रेषितांना हेच उत्तर दिलं की ज्या धर्माकडे बोलवण्यासाठी तुम्ही पाठवला गेला आहात आम्ही त्याचे काफिर आहोत. सरतेशेवटी आम्ही त्यांचा समाचार घेतला आणि पहा की खोटं ठरवणाऱ्यांचा शेवट कसा झाला. وَإِذْ قَالَ إِبْرَاهِيمُ لِأَبِيهِ وَقَوْمِهِ إِنَّنِي بَرَاءٌ مِّمَّا تَعْبُدُونَ إِلَّا الَّذِي فَطَرَنِي فَإِنَّهُ سَيَهْدِينِ. स्मरण करा ती वेळ जेव्हा इब्राहिम अलैहिस्सलामने आपल्या पित्याला आणि आपल्या राष्ट्राला सांगितलं होतं की तुम्ही ज्यांची बंदगी करता माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. माझा संबंध केवळ त्याच्याशी आहे ज्याने मला निर्माण केलं. तोच मला मार्गदर्शन करेल
وجعلها كلمة باقية في عقبه لعلهم يرجعون بل متعت هؤلاء وآباءهم حتى جاءهم الحق ورسول مبين ولما جاءهم الحق قالوا هذا سحر وإنا به كافرون. आणि इब्राहिम अलैहिस्सलाम हेच वचन आपल्या पाठीमागे आपल्या वंशात ठेवून गेला जेणेकरून त्यांनी त्याच्याकडे रुजू व्हावं. असं असून सुद्धा जेव्हा हे लोक इतरांची बंदगी करू लागले तेव्हा मी यांना नष्ट केलं असं नाही, तर मी यांना आणि त्यांच्या वाडवडिलांना जीवन सामग्री देत राहिलो. येत पावेतो की त्यांच्याजवळ सत्य आणि स्पष्टपणे सांगणारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आला, परंतु जेव्हा ते सत्य यांच्याजवळ आलं तेव्हा यांनी सांगितलं की ही तर जादू आहे आणि आम्ही ही मांडण्यास नकार देतो. وقالوا لولا نزل هذا القرآن على رجل من القريتين عظيم أهم يقسمون رحمة ربك نحن قسمنا بينهم معيشتهم في الحياة الدنيا ورفعنا بعضهم فوق بعض درجات ليتخذ بعضهم بعضا سخريا ورحمة ربك خير مما يجمعون. म्हणतात हा कुराण दोन्ही शहरांच्या मोठ्या माणसांपैकी कोणावर का उतरवला गेला नाही? तुझ्या रबच्या कृपेची वाटणी हे लोक करतात काय? ऐहिक जीवनात तर यांच्या उपजीविकेची साधनं तर आम्ही यांच्या दरम्यान वाटली आहे आणि यांच्यापैकी काही लोकांना काही इतर लोकांवर अनेक पटीनं श्रेष्ठत्व दिलं आहे जेणेकरून यांनी एकमेकाकडून सेवा घ्यावी. आणि तुझ्या रबची कृपा म्हणजे प्रेषितत्व त्या संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे जी यांचे श्रीमंत गोळा करत आहेत. ولولا أن يكون الناس أمة واحدة لجعلنا لمن يكفر بالرحمن لبيوتهم سقفا من فضة ومعارج عليها يظهرون ولبيوتهم أبوابا وسررا عليها يتكئون وزخرفا وإن كل ذلك لما متاع الحياة الدنيا والآخرة عند ربك للمتقين. जर अशी शंका नसती की सर्व लोक एकाच वहिवाटीचे होतील तर आम्ही परमकृपाळू ईश्वराचा इन्कार करणाऱ्यांच्या घरांची छतं आणि त्यांचे जिने ज्याद्वारे ते आपल्या वरच्या मजल्यावर चढतात आणि त्यांचे दरवाजे आणि त्यांची आसनं ज्यांच्यावर ते तक्के लावून बसतात सर्व चांदी आणि सोन्याचे बनवले असते. ही तर केवळ ऐहिक जीवनाची सामग्री आहे आणि आखिरत तर तुझ्या रबपाशी केवळ ईश्वरांसाठी आहे. ومن يعش عن ذكر الرحمن نقيض له شيطانا فهو له قرين وإنهم ليصدونهم عن السبيل ويحسبون أنهم مهتدون. जो मनुष्य रहमान अर्थात परमदयाळूच्या स्मरणाची अपेक्षा करतो आम्ही त्याच्यावर एक शैतान नियुक्त करतो आणि तो त्याचा मित्र बनतो. हे शैतान आपल्या लोकांना सरळ मार्गावर येण्यापासून रोखतात आणि ते आपल्या जागी असं समजतात की आम्ही नीट चाललो आहोत. حتى إذا جاءنا قال يا ليت بيني وبينك بعد المشرقين فبئس القرين ولن ينفعكم اليوم إذ ظلمتم أنكم في العذاب مشتركون. सतेशेवटी जेव्हा मनुष्य आमच्या इथे पोहोचेल तेव्हा आपल्या शैतानांना म्हणेल अरे रे तुझ्या आणि माझ्या दरम्यान पूर्व आणि पश्चिमेचं अंतर असतं, तू तर अत्यंत वाईट सोबती निघालास. त्यावेळी या लोकांना सांगितलं जाईल की जेव्हा तुम्ही जुलूम केलेले आहेत तेव्हा ही गोष्ट आज तुम्हाला जरा देखील लाभदायक नाही की तुम्ही आणि तुमचे शैतान प्रकोपात सामायिक आहात. أفأنت تسمع الصم أو تهدي العمي ومن كان في ضلال مبين فإما نذهبن بك فإنا منهم منتقمون أو نرينك الذي وعدناهم فإنا عليهم مقتدرون فاستمسك بالذي أوحي إليك إنك على
صراط مستقيم. आता काय हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही बहिणींना ऐकवाल अथवा आंधळा आणि उघड पथभ्रष्टतेत गुरफटलेल्या लोकांना मार्ग दाखवाल? आता तर आम्हाला यांना शिक्षा करायची आहे, मग आम्ही तुम्हाला जगातून बोलून का घेऊ नये? अथवा तुम्हाला डोळ्यांनी यांचा तो शेवट दाखवावा ज्यांचं आम्ही यांना वचन दिलं आहे? आम्हाला यांच्यावर पूर्ण प्रभुत्व प्राप्त आहे. काही झालं तरी तुम्ही तो ग्रंथ दृढतापूर्वक धरून असा जो दिव्य बोधाने तुमच्याकडे पाठवला गेला आहे. खचितच तुम्ही सरळ मार्गावर आहात. وَإِنَّهُ لَذِكْرٌ لَكَ وَلِقَوْمِكَ وَسَوْفَ تُسْأَلُونَ. وَاسْأَلْ مَنْ أَرْسَلْنَا مِنْ قَبْلِكَ مِنْ رُسُلِنَا أَجَعَلْنَا مِنْ دُونِ الرَّحْمَنِ آلِهَةً يُعْبَدُونَ. वस्तुस्थिती अशी आहे की हा ग्रंथ तुमच्यासाठी आणि तुमच्या राष्ट्रासाठी एक फार मोठा सन्मान आहे आणि लवकरच तुम्हा लोकांना याचा जाब द्यावा लागेल. तुमच्यापूर्वी आम्ही जितके प्रेषित पाठवले होते त्या सर्वांना विचारून पहा, काय आम्ही परमदयाळू ईश्वराशिवाय काही इतर ईश्वर सुद्धा मुकर्रर केले होते की त्यांची बंदगी केली जावी? وَلَقَدْ أَرْسَلْنَا مُوسَى بِآيَاتِنَا إِلَى فِرْعَوْنَ وَمَلَئِهِ فَقَالَ إِنِّي رَسُولُ رَبِّ الْعَالَمِينَ. فَلَمَّا جَاءَهُم بِآيَاتِنَا إِذَا هُم مِّنْهَا يَضْحَكُونَ. आम्ही मुसा अलैहिस्सलाम याला आपल्या निशाण्यासमवेत फिरौन आणि त्याच्या सरदारांच्याकडे पाठवलं आणि त्यानं जाऊन सांगितलं की मी विश्व पालनकर्त्याचा प्रेषित आहे. मग जेव्हा त्यानं आमच्या निशाण्या त्यांच्या समोर प्रस्तुत केल्या तेव्हा ते थट्टा उडवू लागले. وَمَا نُرِيهِم مِّنْ آيَةٍ إِلَّا هِيَ أَكْبَرُ مِنْ أُخْتِهَا وَأَخَذْنَاهُم بِالْعَذَابِ لَعَلَّهُمْ يَرْجِعُونَ. وَقَالُوا يَا أَيُّهَا السَّاحِرُ ادْعُ لَنَا رَبَّكَ بِمَا عَهِدَ عِندَكَ إِنَّنَا لَمُهْتَدُونَ. आम्ही एकावर एक अशी निशाणे त्यांना दाखवत गेलो की जी पहिल्यापेक्षा वरचढ होती आणि आम्ही त्यांना प्रकोपात धरलं की त्यांनी आपल्या वर्तनापासून परावृत्त व्हावं. प्रत्येक प्रकोपाच्या वेळी ते सांगत असत, हे जादूगारा, आमच्या रबकडून जे पद तुला प्राप्त आहे त्याच्या आधारे आमच्यासाठी त्याच्याकडे प्रार्थना कर, आम्ही जरूर सरळ मार्गावर येऊ. فَلَمَّا كَشَفْنَا عَنْهُمُ الْعَذَابَ إِذَا هُمْ يَنكُثُونَ. وَنَادَى فِرْعَوْنُ فِي قَوْمِهِ قَالَ يَا قَوْمِ أَلَيْسَ لِي مُلْكُ مِصْرَ وَهَٰذِهِ الْأَنْهَارُ تَجْرِي مِن تَحْتِي أَفَلَا تُبْصِرُونَ. परंतु ज्या क्षणी आम्ही त्यांच्यावरून प्रकोप हटवत असू ते आपल्या शब्दांपासून फिरत असत. एके दिवशी फिरोनने आपल्या राष्ट्रांदरम्यान पुकारा करून सांगितलं, लोक हो, मिस्र, इजिप्तची बादशाही माझी नव्हे काय आणि हे कालवे माझ्या खालून वाहत नाहीत? तुम्हा लोकांना दिसत नाही काय? أَمْ أَنَا خَيْرٌ مِّنْ هَٰذَا الَّذِي هُوَ مَهِينٌ وَلَا يَكَادُ يُبِينُ. فَلَوْلَا أُلْقِيَ عَلَيْهِ أَسْوِرَةٌ مِّن ذَهَبٍ أَوْ جَاءَ مَعَهُ الْمَلَائِكَةُ مُقْتَرِنِينَ. मी श्रेष्ठ तर आहे की हा मनुष्य जो अपमानित आणि हीन आहे आणि आपलं म्हणणं सुद्धा स्पष्ट करून सांगू शकत नाही. याच्यावर सुवर्ण कंकण का उतरवले गेले नाहीत अथवा फरिश्त्यांचं एक पथक त्याच्या दिमतीच का आलं नाही? فَاسْتَخَفَّ قَوْمَهُ فَأَطَاعُوهُ إِنَّهُمْ كَانُوا قَوْمًا فَاسِقِينَ. فَلَمَّا آسَفُونَا انتَقَمْنَا مِنْهُمْ فَأَغْرَقْنَاهُمْ أَجْمَعِينَ. فَجَعَلْنَاهُمْ سَلَفًا وَمَثَلًا لِلْآخِرِينَ. त्यानं आपल्या राष्ट्राला हलकं समजलं आणि त्यांनी त्याचं म्हणणं मान्य केलं. वास्तविकतः ते होतेच अवैज्ञाकारी लोक. सरतेशेवटी जेव्हा त्यांनी आम्हाला क्रोधित केलं तेव्हा मी त्यांच्यावर सूड उगवला आणि त्यांना एकत्रित बुडवून टाकलं आणि नंतरच्या लोकांसाठी अग्रगामी आणि बोधप्रद उदाहरण बनवून सोडलं. وَلَمَّا ضُرِبَ ابْنُ مَرْيَمَ مَثَلًا إِذَا قَوْمُكَ مِنْهُ يَصِدُّونَ. وَقَالُوا أَآلِهَتُنَا خَيْرٌ أَمْ هُوَ مَا ضَرَبُوهُ لَكَ إِلَّا جَدَلًا بَلْ هُمْ قَوْمٌ خَصِمُونَ. आणि ज्या क्षणी मरियम पुत्र अलैहिस्सलामचं उदाहरण दिलं गेलं तुमच्या लोकसमूहानं त्यावर हलकल्लोळ माजवला आणि म्हणू लागले की आमचे देव चांगले आहेत की तो. हे उदाहरण त्यांनी तुमच्यासमोर केवळ वितंडवादासाठी आणलं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की हे आहेतच भांडखोर लोक. إِنْ هُوَ إِلَّا عَبْدٌ أَنْعَمْنَا عَلَيْهِ
في الأرض يخلفون. मरियम पुत्र अलैहिस्सलाम याशिवाय अन्य काहीच नव्हता की एक दास होता ज्यावर आम्ही मेहरबानी केली आणि बनी इस्रायलसाठी त्याला आमच्या सामर्थ्याचा एक नमुना बनवलं. आम्ही जर इच्छिलं तर तुमच्यापासून फरिश्ते निर्माण करू जे पृथ्वीवर तुमचे उत्तराधिकारी व्हावेत. وإنه لعلم للساعة فلا تمترن بها واتبعون هذا صراط مستقيم ولا يصدنكم الشيطان إنه لكم عدو مبين. आणि तो अर्थात मरियम पुत्र वास्तविकतः कयामतची एक खूण होय म्हणून तुम्ही त्यात संशय करू नका आणि माझं म्हणणं मान्य करा. हा सरळ मार्ग आहे. असं घडू नये की शैताननं तुम्हाला त्यापासून रोखावं की तो तुमचा उघड शत्रू आहे. ولما جاء عيسى بالبينات قال قد جئتكم بالحكمة ولأبين لكم بعض الذي تختلفون فيه فاتقوا الله وأطيعون. आणि तेव्हा ईसा अलैहिस्सलाम स्पष्ट निशाण्या घेऊन आला होता तेव्हा तो म्हणाला होता की मी तुमच्याजवळ विवेक घेऊन आलो आहे आणि अशा कारणास्तव आलेलो आहे की तुम्हावर त्या काही गोष्टींच्या हकीकतीचा उलगडा करावा ज्यात तुम्ही मतभेद दर्शवत आहेत. म्हणून तुम्ही अल्लाहचा भय बाळगा आणि माझं आज्ञापालन करा. إن الله هو ربي وربكم فاعبدوه هذا صراط مستقيم فاختلف الأحزاب من بينهم فويل للذين ظلموا من عذاب يوم أليم. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहच माझा रब आहे आणि तुमचा रब सुद्धा त्याचीच तुम्ही उपासना करा. हा सरळ मार्ग आहे. परंतु त्याची अशी स्पष्ट शिकवण असताना सुद्धा गटांनी आपापसात मतभेद दर्शवले तर विनाश आहे त्या लोकांसाठी ज्यांनी जुलूम केला एका यातनादायी दिनाच्या प्रकोपापासून. هل ينظرون إلا الساعة أن تأتيهم بغتة وهم لا يشعرون. الأخلاء يومئذ بعضهم لبعض عدو إلا المتقين. काही लोक आता केवळ या गोष्टीच्या प्रतीक्षेत आहेत की अकस्मात यांच्यावर कयामत यावी आणि यांना कळू सुद्धा नाही. तो दिवस जेव्हा येईल तेव्हा इशू हिरो व्यतिरिक्त इतर सर्व मित्र एकमेकाचे शत्रू बनतील. या इबादी ला खौफुन अलैकुम اليوم ولا أنتم تحزنون الذين آمنوا بآياتنا وكانوا مسلمين ادخلوا الجنة أنتم وأزواجكم تحبرون. त्या रोजी त्या लोकांना ज्यांनी आमच्या आयतींवर इमान आणलं होतं आणि आज्ञाधारक बनून राहिले होते सांगितलं जाईल की हे माझ्या दासांनो आज तुमच्यासाठी कोणतंही भय नाही आणि तुम्हाला कोणतंही दुःख शिवणार नाही. प्रविष्ट व्हा जन्नतमध्ये. तुम्ही आणि तुमच्या पत्न्या तुम्हाला आनंदित केलं जाईल. يطاف عليهم بصحاف من ذهب وأكواب وفيها ما تشتهيه الأنفس وتلذ الأعين وأنتم فيها خالدون. त्यांच्यासमोर सोन्याच्या थाळी आणि पेले फिरवले जातील आणि प्रत्येक मनप्रिय आणि नयन सुखदायक वस्तू तेथे उपलब्ध असेल. त्यांना सांगितलं जाईल तुम्ही आता इथे सदैव राहाल. وتلك الجنة التي أورثتموها بما كنتم تعملون لكم فيها فاكهة كثيرة منها تأكلون إن المجرمين في عذاب جهنم خالدون لا يفتر عنهم وهم فيه مبلسون وما ظلمناهم ولكن كانوا هم الظالمين. तुम्ही या जन्नतचे वारस आपल्या त्या कर्मामुळे बनला आहात जी तुम्ही जगात करत राहिलात. तुमच्यासाठी येथे विपुल प्रमाणात फळफळावळ उपलब्ध आहे जी तुम्ही खाल. उरले अपराधी तर ते सदैव जहन्नमच्या प्रकोपात गुरफटलेले राहतील. कधीही त्यांच्या प्रकोपात घट होणार नाही आणि ते त्यात निराश पडलेले असतील. त्यांच्यावर आम्ही जुलूम केला नाही तर ते स्वतःच आपल्यावर जुलूम करत राहिले. ونادوا يا مالك ليقض علينا ربك قال إنكم ماكثون لقد جئناكم بالحق ولكن أكثركم للحق كارهون. ते पुकारतील हे मालका
तुझ्या रबने आम्हाला निकालात काढलं तर चांगलं होईल. उत्तर देईल, तुम्ही असेच पडून राहाल. आम्ही तुमच्याजवळ सत्य घेऊन आलो होतो, परंतु तुमच्यापैकी पुष्कळांना सत्यच अप्रिय होतं. या लोकांनी एखादं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे काय? बरं, तर मग आम्ही सुद्धा एक निर्णय घेतो. काय यांनी असा समज करून घेतला आहे की आम्ही यांच्या गुप्त गोष्टी आणि त्यांच्या कानगोष्टी ऐकत नाही? आम्ही सर्व काही ऐकत आहोत आणि आमचे फरिश्ते यांच्याजवळ नोंद घेत आहेत. यांना सांगा, जर खरोखर रहमान अर्थात परमदयाळूची एखादी संतती असती तर सर्वांच्या अगोदर उपासना करणारा मीच असतो. पवित्र आहे आकाशांचा आणि पृथ्वीचा शासक, अर्श अर्थात सिंहासनाचा स्वामी. त्या सर्व गोष्टींपासून जे हे लोक त्याच्याशी संबंधित करतात. यांना आपल्या मिथ्या कल्पनेत गर्क आणि आपल्या खेळांमध्ये मग्न राहू द्या. येत पावेतो की यांनी आपला तो दिवस पाहावा ज्याचं यांना भय दाखवलं जात आहे. तोच एकटा आकाशांमध्येही ईश्वर आहे आणि पृथ्वीवरही ईश्वर, आणि तोच बुद्धिमान आणि सर्वज्ञ आहे. फार उच्च आणि श्रेष्ठतर आहे तो, ज्याच्या ताब्यात पृथ्वी आणि आकाशांची आणि त्या प्रत्येक वस्तूची भाषाही आहे जी पृथ्वी आणि आकाशांच्या दरम्यान आढळते. आणि तोच कायमतच्या घटकेचं ध्यान राखतो आणि त्याच्याकडे तुम्ही सर्व परतवले जाणार आहात. त्याला सोडून हे लोक ज्यांचा धावा करतात ते कोणत्याही शिफारसीचा अधिकार बाळगत नाहीत, या व्यतिरिक्त की एखाद्याने माहितीच्या आधारे सत्याची साक्ष द्यावी. आणि जर तुम्ही यांना विचारलं की यांना कोणी निर्माण केलं आहे तर ते स्वतः म्हणतील की अल्लाहनं. मग कुठून हे फसवले जात आहेत? शपथ आहे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या या कथनाची की हे रब हे ते लोक होत जे मान्य करत नाहीत. अच्छा, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि सांगा की सलाम तुम्हाला, लवकरच यांना कळून येईल. अल्लाहच्या नावाने जो सिम मेहरबान दयावान आहे. हामीम, शपथ आहे या उज्ज्वल ग्रंथाची की आम्ही याला एक अत्यंत कल्याणकारी आणि बरकतवाल्या रात्रीत उतरवला आहे, कारण आम्ही लोकांना सावध करण्याचा इरादा बाळगत होतो. किती रात्र होती ज्यात प्रत्येक मामल्याचा विवेकपूर्ण निर्णय आमच्या आज्ञेनं सादर केला जातो. आम्ही एक प्रेषित पाठवणार होतो ज्या रबची कृपा म्हणून निश्चितपणे तो सर्व काही ऐकणारा आणि जाणणारा आहे. आकाशांचा आणि पृथ्वीचा रब आणि त्या प्रत्येक वस्तूचा रब जे आकाशांच्या आणि पृथ्वीच्या दरम्यान आहे. जर तुम्ही लोक खरोखर विश्वास बाळगणारे असाल, ला इलाहा इल्ला हुवा युह्यी व युमीतु रब्बुकुम व रब्बु आबाइकुमुल अव्वलीन बल हुम फी शक्की यलअबून. कोणीही त्या व्यतिरिक्त उपास्य नाही,
तोच जीवन प्रदान करतो आणि तोच मृत्यू देतो. तुमचा रब आणि तुमच्या त्या पूर्वजांचा रब जे पूर्वी होऊन गेले आहेत. परंतु खरं पाहता या लोकांना विश्वास नाही, तर हे आपल्या शंकेत ग्रस्त खेळत आहेत. فارتقب يوم تأتي السماء بدخان مبين يغشى الناس هذا عذاب أليم ربنا اكشف عنا العذاب إنا مؤمنون. ठीक, तर प्रतीक्षा करा त्या दिवसाची जेव्हा स्पष्ट धूर घेतलेलं आकाश येईल आणि ते लोकांवर पसरेल. ही आहे यातनादायक शिक्षा. आता म्हणतात की हे पालन करत्या, आम्हावरून हा प्रकोप दूर कर, आम्ही इमान आणतो. أنى لهم الذكرى وقد جاءهم رسول مبين ثم تولوا عنه وقالوا معلم مجنون إنا كاشف العذاب قليلا إنكم عائدون يوم نبطش البطشة الكبرى إنا منتقمون. यांची गफलत कुठली दूर होते. यांची स्थिती तर अशी आहे की यांच्याजवळ तेजस्वी प्रेषित आला तरी सुद्धा हे त्याच्याकडे वळले नाहीत आणि म्हटलं की हा तर शिकवला पढवलेला बावळट आहे. आम्ही जरा प्रकोप हटवतो, तुम्ही लोक पुन्हा तेच काही कराल जे पूर्वी करत होता. ज्या दिवशी आम्ही मोठा आघात करू तो दिवस असेल जेव्हा आम्ही तुमच्यावर सूड उगवू. ولقد فتنا قبلهم قوم فرعون وجاءهم رسول كريم أن أدوا إلي عباد الله إني لكم رسول أمين وأن لا تعلوا على الله إني آتيكم بسلطان مبين. आम्ही यांच्यापूर्वी फिरोनच्या लोकसमूहाला अशाच कसोटीत घातला आहे. त्यांच्याजवळ एक अत्यंत सज्जन प्रेषित आला आणि तो म्हणाला, अल्लाहच्या दासांना माझ्या हवाली करा, मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय प्रेषित आहे. अल्लाहच्या विरुद्ध शिरजोरी करू नका. मी तुमच्यासमोर आपल्या नियुक्तीची स्पष्ट सनद प्रस्तुत करतो. وإني عذت بربي وربكم أن ترجمون وإن لم تؤمنوا لي فاعتزلون فدعا ربه أن هؤلاء قوم مجرمون. आणि मी आपल्या रबचं आणि तुमच्या रबचं आश्रय घेतलेला आहे यापासून की तुम्ही माझ्यावर आक्रमक व्हावं. जर तुम्ही माझं म्हणणं ऐकत नसाल तर माझ्यावर हात टाकण्यापासून दूर राहा. सरतेशेवटी त्यानं आपल्या रबचा धावा केला की हे लोक अपराधी आहेत. فأسر بعبادي ليلا إنكم متبعون واترك البحر رهوا إنهم جند مغرقون كم تركوا من جنات وعيون وزروع ومقام كريم ونعمة كانوا فيها فاكهين كذلك وأورثناها قوما آخرين. उत्तर दिलं गेलं, ठीक, तर रातोरात माझ्या दासांना घेऊन निघून जा. तुम्हा लोकांचा पाठलाग केला जाईल. समुद्राला त्याच्या स्थितीत मोकळं सोड. हे संपूर्ण लष्कर बुडणार आहे. कित्येक उद्यानं आणि झरे आणि शेतं आणि वैभवशाली राजवाडे होते जे ते सोडून गेले आणि कितीतरी विलासाचा सरंजाम ज्यात ते विलास करत असत त्यांच्या पाठीमागे तसंच पडून राहिला. असा झाला त्यांचा शेवट आणि आम्ही दुसऱ्यांना या वस्तूंचे वारस बनवलं. فما بكت عليهم السماء والأرض وما كانوا منظرين ولقد نجينا بني إسرائيل من العذاب المهين من فرعون إنه كان عاليا من المسرفين ولقد اخترناهم على علم على العالمين وآتيناهم من الآيات ما فيه بلاء مبين. मग ना आकाश त्यांच्यासाठी रडलं आणि ना पृथ्वी आणि थोडीशी सवड सुद्धा त्यांना दिली गेली नाही. अशा प्रकारे बनी इस्रायलला आम्ही अपमानास्पद प्रकोप आणि फिरोनपासून मुक्ती दिली जो मर्यादेपलीकडे जाणाऱ्यांपैकी खरोखरच मोठ्या उच्च दर्जाचा मनुष्य होता. आणि त्यांची स्थिती जाणून त्यांना जगाच्या इतर लोकसमूहावर प्राधान्य दिलं आणि त्यांना अशा निशाण्या दाखवल्या ज्यामध्ये उघड परीक्षा होती. فأتوا بآبائنا إن كنتم صادقين
हे लोक म्हणतात, आमच्या पहिल्या मृत्यूशिवाय अन्य काहीच नाही, त्यानंतर दुसऱ्यांदा आम्ही उठवले जाणार नाही. जर तुम्ही खरे असाल तर उठवून आणा आमच्या वाडवडिलांना. أهم خير أم قوم تبع والذين من قبلهم أهلكناهم إنهم كانوا مجرمين وما خلقنا السماوات والأرض وما بينهما لاعبين ما خلقناهما إلا بالحق ولكن أكثرهم لا يعلمون. हे श्रेष्ठ तर आहेत की तुब्बळचं राष्ट्र आणि त्याच्या पूर्वीचे लोक. आम्ही त्यांना याच कारणास्तव नष्ट केलं की ते अपराधी बनले होते. हे आकाश आणि पृथ्वी आणि यांच्या दरम्यानातील वस्तू आम्ही काही खेळ म्हणून बनवल्या नाहीत. यांना आम्ही सत्याधिष्ठित निर्माण केला आहे, परंतु यांच्यापैकी बहुतेक जण जाणत नाहीत. إن يوم الفصل ميقاتهم أجمعين يوم لا يغني مولى عن مولى شيئا ولا هم ينصرون إلا من رحم الله إنه هو العزيز الرحيم. या सर्वांच्या उठवण्यासाठी ठरलेली वेळ निर्णयाचा दिवस आहे. तो दिवस जेव्हा एखादा निकट स्नेही आपल्या निकट स्नेहीच्या कोणत्याही उपयोगी पडणार नाही आणि कोठूनही आणि कसलीही मदत त्यांना पोहोचणार नाही. या व्यतिरिक्त की अल्लानेच एखाद्यावर दया करावी, तो जबरदस्त आणि परम दयाळू आहे. إن شجرة الزقوم طعام الأثيم كالمهل يغلي في البطون كغلي الحميم خذوه فاعتلوه إلى سواء الجحيم. जक्कूमचं वृक्ष गुन्हेगारांचं खाद्य असेल. तेलाच्या गाळाप्रमाणे पोटात ते अशा प्रकारे उकळेल जसं उकळतं पाणी उसळत असतं. धरा याला आणि फरफटत न्या याला जहन्नमच्या मधोमध. ثم صبوا فوق رأسه من عذاب الحميم ذق إنك أنت العزيز الكريم. आणि ओताळ्याच्या डोक्यावर उकळत्या पाण्याचा प्रकोप, चाच याची चव. मोठा जबरदस्त सन्माननीय मनुष्य आहेस तू. إن هذا ما كنتم به تمترون. ही तीच गोष्ट आहे जिच्या येण्यात तुम्ही लोक शंका बाळगत होता. إن المتقين في مقام أمين في جنات وعيون يلبسون من سندس واستبرق متقابلين كذلك وزوجناهم بحور عين. ईशुभिरू लोक शांतीच्या स्थळी असतील. उद्यानांमध्ये आणि झऱ्यांमध्ये तलम रेशीम आणि किनखाबाची वस्त्र परिधान करून समोरासमोर बसले असतील. असं असेल त्यांचं वैभव. आणि आम्ही गोऱ्यापान मृगनयनी स्त्रियांचा त्यांच्याशी विवाह करू. يدعون فيها بكل فاكهة آمنين لا يذوقون فيها الموت إلا الموتة الأولى ووقاهم عذاب الجحيم. तेथे ते समाधानपूर्वक हर तऱ्हेच्या चविष्ट वस्तू मागतील. तेथे मृत्यूची चव ते कधीही घेणार नाहीत. बस जगात जो मृत्यू आला तोच आला. فضلا من ربك ذلك هو الفوز العظيم. आणि अल्लाह आपल्या मेहरबानीनं त्यांना जहन्नमच्या प्रकोपापासून वाचवेल, हेच मोठं यश होय. فإنما يسرناه بلسانك لعلهم يتذكرون فارتقب إنهم مرتقبون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही या ग्रंथाला तुमच्या भाषेत सुलभ बनवला आहे जेणेकरून या लोकांनी उपदेश घ्यावा. आता तुम्ही प्रतीक्षा करा आणि हे देखील प्रतीक्षित आहेत. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहच्या नावाने जो सी मेहरबान दयावान आहे. आमीन. तंझीलुल किताबि मिनल्लाहिल अझीझिल हकीम. हामीम. या ग्रंथाचं अवतरण अल्लाहकडून आहे जो जबरदस्त आणि बुद्धिमान आहे. इन्न फिस समावाति वल अर्दि लआयातिन लिल मुमिनीन व फी खल्किकुम व मा यबुस्सु मिन दाब्बतिन आयातुन लिqौमिन युक़िनून व इख्तिलाफिल लैलि वन नहारि व मा अंज़लल्लाहु मिनस समा'i मिन रिज़्क़िन فأحيا به الأرض بعد
لقوم يعقلون. वस्तुस्थिती अशी आहे की आकाशांमध्ये आणि पृथ्वीत अगणित निशाणे आहेत इमान आणणाऱ्यांसाठी, आणि तुमच्या स्वतःच्या निर्मितीत आणि त्या जनावरांमध्ये ज्यांना अल्लाह पृथ्वीवर पसरवत आहे मोठे निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे विश्वास करणारे आहेत. आणि रात्र आणि दिवसातील फरक आणि भिन्नतेत आणि त्या रोजीत जे अल्लाह आकाशांमधून उतरवतो, मग तिच्याद्वारे मृत जमिनीला जिवंत करतो, आणि वाऱ्याच्या भ्रमणात पुष्कळशा निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे अकलेचा उपयोग करतात. تلك آيات الله نتلوها عليك بالحق فبأي حديث بعد الله وآياته يؤمنون. त्या अल्लाहच्या निशाणे आहेत ज्यांचं आम्ही तुमच्या समोर ठीक ठीक वर्णन करत आहोत. आता शेवटी अल्लाह आणि त्याच्या आयतीनंतर अन्य कोणती गोष्ट आहे जिच्यावर हे लोक इमान आणतील. ويل لكل أفاك أثيم يسمع آيات الله تتلى عليه ثم يصر مستكبرا كأن لم يسمعها فبشره بعذاب أليم. विनाश आहे त्या प्रत्येक खोटारड्या दुराचारी माणसासाठी ज्याच्यासमोर अल्लाहच्या आयतींचं पठण होतं आणि तो ते ऐकतो, मग पूर्ण गर्वानिशी आपल्या सत्याच्या इन्कारावर अशा प्रकारे अडून बसतो जणू काय त्यानं त्या ऐकल्याच नाहीत. अशा माणसाला यातनादायक प्रकोपाची खुशखबर ऐकवा. وإذا علم من آياتنا شيئا اتخذها هزوا أولئك لهم عذاب مهين. आमच्या आयतींपैकी एखादी गोष्ट जेव्हा त्याला कळते तेव्हा तो तिला थट्टेचा विषय बनवतो. अशा सर्व लोकांसाठी अपमानजनक प्रकोप आहे. من ورائهم جهنم ولا يغني عنهم ما كسبوا شيئا ولا ما اتخذوا من دون الله أولياء ولهم عذاب عظيم. त्यांच्या पुढे जहन्नम आहे. जे काही त्यांनी जगात कमावलं आहे त्यापैकी कोणतीही वस्तू त्यांच्या कोणत्याही उपयोगी पडणार नाही. त्यांचे ते वाली सुद्धा त्यांच्यासाठी काही करू शकणार नाहीत. ज्यांनी त्यांना आपले अवलिया बनवून ठेवलं आहे त्यांच्यासाठी महान प्रकोप आहे. हा कुराण सर्वस्वी मार्गदर्शन आहे आणि त्या लोकांसाठी भयंकर यातनादायक प्रकोप आहे ज्यांनी आपल्या रबच्या आयती मांडण्यास नकार दिला. الله الذي سخر لكم البحر لتجري الفلك فيه بأمره ولتبتغوا من فضله ولعلكم تشكرون وسخر لكم ما في السماوات وما في الأرض جميعا منه إن في ذلك لآيات لقوم يتفكرون. तो अल्लाहच तर आहे ज्याने तुमच्यासाठी समुद्राला वशीभूत केलं जेणेकरून त्याच्या हुकमानं नौका त्याच्यात चालाव्यात आणि तुम्ही त्याचा कृपाप्रसाद शोधावा आणि कृतज्ञ बनावं. त्यानं पृथ्वी आणि आकाशांमधील सर्वच वस्तू तुमच्यासाठी वशीभूत केल्या. सर्व काही आपल्या जवळून यात मोठ्या निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे गंभीरतापूर्वक विचार करणारे आहेत. قل للذين آمنوا يغفروا للذين لا يرجون أيام الله ليجزي قوما بما كانوا يكسبون من عمل صالحا فلنفسه ومن أساء فعليها ثم إلى ربكم ترجعون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इमान आणणाऱ्यांना सांगा की जे लोक अल्लाहकडून वाईट दिवस येण्याची कसलीही संभावना मानत नाहीत त्यांच्या कृत्यांकडे दुर्लक्ष करा जेणेकरून अल्लाहनं खुद्द एका समूहाला त्याच्या कमाईचा बदला द्यावा. जो कोणी सत्कृत्य करेल स्वतःसाठीच करेल आणि जो वाईट करेल तो स्वतःच त्याचे दुष्परिणाम भोगेल. मग जायचं तर सर्वांना आपल्या रबकडेच आहे. وَلَقَدْ آتَيْنَا بَنِي إِسْرَائِيلَ الْكِتَابَ وَالْحُكْمَ وَالنُّبُوَّةَ وَرَزَقْنَاهُمْ مِنَ الطَّيِّبَاتِ وَفَضَّلْنَاهُمْ عَلَى الْعَالَمِينَ. यापूर्वी बनी इस्रायलला आम्ही ग्रंथ आणि हुकूम आणि प्रेषितत्व प्रदान केलं होतं. त्यांना आम्ही उत्तम जीवन सामुग्रीनं नावाजलं. जगभरातील लोकांवर त्यांना श्रेष्ठत्व प्रदान केलं. وآتيناهم بينات من الأمر فما اختلفوا إلا من بعد ما جاءهم العلم بغيا بينهم إن ربك يقضي بينهم يوم القيامة فيما كانوا فيه يختلفون.
आणि धर्माच्या बाबतीत त्यांना स्पष्ट आदेश दिले. मग जे मतभेद त्यांच्या दरम्यान उद्भवले ते अज्ञानामुळे नव्हे तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर उद्भवले, आणि त्यामुळे झालं की ते आपापसात एक दुसऱ्यावर आघात करू इच्छित होते. अल्लाह कायामतच्या दिवशी त्या मामल्यांचे निर्णय देईल ज्यात ते मतभेद दर्शवत राहिले आहेत. ثم جعلناك على شريعة من الأمر فاتبعها ولا تتبع أهواء الذين لا يعلمون إنهم لن يغنوا عنك من الله شيئا وإن الظالمين بعضهم أولياء بعض والله ولي المتقين. यानंतर आता हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुम्हाला धर्माच्या बाबतीत एका स्पष्ट राजमार्गावर शर्यतवर कायम केला आहे, म्हणून तुम्ही त्यावरच चाला आणि त्या लोकांच्या इच्छेचं अनुसरण करू नका ज्यांना ज्ञान नाही. अल्लाच्या विरुद्ध ते तुमच्या कोणत्याही उपयोगी पडू शकत नाहीत. जालिम लोक एकमेकांचे साथीदार आहेत आणि ईशोभिरूंचा साथीदार अल्लाह आहे. هذا بصائر الناس وهدى ورحمة لقوم يوقنون. आणि डोळसपणाचे प्रकाश आहेत सर्व लोकांसाठी आणि मार्गदर्शन आणि कृपा त्या लोकांसाठी जे विश्वास करतील. أم حسب الذين اجترحوا السيئات أن نجعلهم كالذين آمنوا وعملوا الصالحات سواء محياهم ومماتهم ساء ما يحكمون. काय ते लोक ज्यांनी अपकृत्य केले आहेत असा समज करून बसले आहेत की आम्ही त्यांना आणि इमान आणणाऱ्यांना आणि सत्कृत्य करणाऱ्यांना एक समान बनवू की त्यांचं जीणं आणि मरणं एकसारखं व्हावं. फार वाईट हुकूम आहेत जे हे लोक लावत आहेत. وخلق الله السماوات والأرض بالحق ولتجزى كل نفس بما كسبت وهم لا يظلمون. अल्लाहने तर आकाशांना आणि पृथ्वीला सत्यनिष्ठित निर्माण केला आहे आणि अशासाठी केला आहे की प्रत्येक जणाला त्याच्या कमाईचा बदला दिला जावा. लोकांवर जुलूम कदापि केला जाणार नाही. أفرأيت من اتخذ إلهه هواه وأضله الله على علم وختم على سمعه وقلبه وجعل على بصره غشاوة فمن يهديه من بعد الله أفلا تذكرون. मग काय तुम्ही कधी त्या माणसाच्या स्थितीचाही विचार केला ज्याने आपल्या मनोवासनेला आपला ईश्वर बनवला आणि अल्लाहने ज्ञान असताना सुद्धा त्याला पथभ्रष्टतेत फेकून दिलं आणि त्याच्या हृदयावर आणि कानावर मोहर लावली आणि त्याच्या डोळ्यावर पडदा घातला. अल्लाह पश्चात आता अन्य कोण आहे ज्याने त्याला मार्गदर्शन करावं. काय तुम्ही लोक कसलाही बोध घेत नाही. وقالوا ما هي إلا حياتنا الدنيا نموت ونحيا وما يهلكنا إلا الدهر وما لهم بذلك من علم إن هم إلا يظنون. हे लोक म्हणतात की जीवन केवळ हेच आमचं जगातील जीवन होय, येथेच आमचं मरण आणि जीणं आहे आणि कालचक्राव्यतिरिक्त कोणतीही गोष्ट नाही जी आम्हाला नष्ट करत असावी. वास्तविकतः या बाबतीत ज्यांच्याजवळ कोणतंही ज्ञान नाही हे केवळ कल्पनेच्या आधारे या गोष्टी करतात. وَإِذَا تُتْلَى عَلَيْهِمْ آيَاتُنَا بَيِّنَاتٍ مَا كَانَ حُجَّتُهُمْ إِلَّا أَن قَالُوا ائْتُوا بِآبَائِنَا إِن كُنتُمْ صَادِقِينَ. आणि जेव्हा आमच्या स्पष्ट आयती यांना ऐकवल्या जातात तेव्हा याच्याजवळ कोणताही युक्तिवाद याशिवाय असत नाही की उठवून आणा आमच्या वाडवडिलांना जर तुम्ही खरे असाल. قُلِ اللَّهُ يُحْيِيكُمْ ثُمَّ يُمِيتُكُمْ ثُمَّ يَجْمَعُكُمْ إِلَى يَوْمِ الْقِيَامَةِ لَا رَيْبَ فِيهِ وَلَكِنَّ أَكْثَرَ النَّاسِ لَا يَعْلَمُونَ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, अल्लाहच तुम्हाला जीवन प्रदान करतो, मग तोच तुम्हाला मृत्यू देतो, मग तोच तुम्हाला त्या कयामतच्या दिवशी गोळा करेल ज्याच्या येण्यात कोणताही संदेह नाही, परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत. وَلِلَّهِ مُلْكُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَيَوْمَ تَقُومُ السَّاعَةُ يَوْمَئِذٍ يَخْسَرُ الْمُبْطِلُونَ. पृथ्वी आणि आकाशांची बादशाही अल्लाहचीच आहे आणि ज्या दिवशी कयामतची घटका येऊन ठेपेल त्या दिवशी मिथ्यावादी तोट्यात येतील. وَتَرَى كُلَّ أُمَّةٍ جَاثِيَةً كُلُّ أُمَّةٍ تُدْعَى إِلَى كِتَابِهَا الْيَوْمَ تُجْزَوْنَ مَا كُنتُمْ تَعْمَلُونَ. त्यावेळी तुम्ही प्रत्येक समूहाला गुडघे टेकून पडलेले पाहाल. प्रत्येक समूहाला पुकारलं जाईल की त्यांना यावं आणि आपली कृती नोंद पाहावी.
त्यांना सांगितलं जाईल, आज तुम्हा लोकांना त्या कृत्यांचा बदला दिला जाईल जे तुम्ही करत राहिला होता. هذا كتابنا ينطق عليكم بالحق إنا كنا نستنسخ ما كنتم تعملون فأما الذين آمنوا وعملوا الصالحات فيدخلهم ربهم في رحمته ذلك هو الفوز المبين وأما الذين كفروا أفلم تكن آياتي تتلى عليكم فاستكبرتم وكنتم قوما مجرمين. ही आम्ही तयार करवलेली कृती नोंद आहे जी तुमच्यावर ठीक ठीक साक्ष देत आहे. जे काही तुम्ही करत होता ते आम्ही लिहित जात होतो. मग ज्या लोकांनी इमान आणलं होतं आणि सत्कृत्य करत राहिले होते त्यांना त्यांचा रब आपल्या कृपेत दाखल करील आणि हेच उज्ज्वल यश आहे. आणि ज्या लोकांनी कुफ्र केला होता त्यांना सांगितलं जाईल, माझ्या आयती तुम्हाला ऐकवल्या जात नव्हत्या काय, परंतु तुम्ही गर्व केला आणि अपराधी बनून राहिलात. وَإِذَا قِيلَ إِنَّ وَعْدَ اللَّهِ حَقٌّ وَالسَّاعَةُ لَا رَيْبَ فِيهَا قُلْتُم مَّا نَدْرِي مَا السَّاعَةُ إِن نَّظُنُّ إِلَّا ظَنًّا وَمَا نَحْنُ بِمُسْتَيْقِنِينَ وَبَدَا لَهُمْ سَيِّئَاتُ مَا عَمِلُوا وَحَاقَ بِهِم مَّا كَانُوا بِهِ يَسْتَهْزِئُونَ. आणि जेव्हा सांगितलं जात होतं की अल्लाहचं वचन सत्याधिष्ठित आहे आणि कयामतच्या येण्यात कोणतीही शंका नाही, तेव्हा तुम्ही सांगत होता की आम्हाला माहित नाही की कयामत काय असते, आम्ही तर काहीशी कल्पनाच तेवढी बाळगतो, खात्री आम्हाला नाही. त्यावेळी त्यांच्यावर त्यांच्या कृत्यांचे अरिष्ट उघड होईल आणि ते त्याच गोष्टीच्या फेऱ्यात येतील जिची ते टिंगल उडवत होते. وقيل اليوم ننساكم كما نسيتم لقاء يومكم هذا ومأواكم النار وما لكم من ناصرين ذلكم بأنكم اتخذتم آيات الله هزوا وغرتكم الحياة الدنيا فاليوم لا يخرجون منها ولا هم يستعتبون. आणि त्यांना सांगितलं जाईल की आज आम्ही सुद्धा त्याचप्रमाणे तुम्हाला विसरून जातो ज्याप्रमाणे तुम्ही या दिवसाची भेट विसरून गेला होता. तुमचं ठिकाण आता दोजक आहे आणि कोणीही तुम्हाला मदत करणारा नाही. असा तुमचा शेवट यामुळे झाला की तुम्ही अल्लाहच्या आयतींना थट्टेचा विषय बनवला होता आणि तुम्हाला जगातील जीवनानं तुमची फसगत केली होती. म्हणून आज हे लोक दोजखमधून काढलेही जाणार नाहीत आणि त्यांना सांगितलंही जाणार नाही की क्षमा याचना करून आपल्या रबला प्रसन्न करा. فلله الحمد رب السماوات ورب الأرض رب العالمين وله الكبرياء في السماوات والأرض وهو العزيز الحكيم. म्हणून प्रशंसा अल्लाहचीच आहे जो पृथ्वी आणि आकाशांचा स्वामी आणि सकल जगवासियांचा पालन करता आहे. पृथ्वी आणि आकाशांमध्ये मोठेपणा त्याच्यासाठीच आहे आणि तोच जबरदस्त आणि बुद्धिमान आहे.